तर एकीकडे ओबीसींची इथे सरकारबरोबर चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे जरांगे विरुद्ध हाके असा संघर्ष महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे। पाहूया। छगन भुजबळ यांचं राजकीय भविष्य उद्ध्वस्त करणार मनोज जरांगे यांचा इशारा। तर ओबीसी भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण, लक्ष्मण हाके यांचा जरांगेंवर पलटवार। सरकारने आजपर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हालाही पाजतील। रुग्णालयामधून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना सावधगिरीचा सल्ला। सरकार सर्व प्रश्नांवर मार्ग काढणार, विश्वास ठेवा। सरकारच्या शिष्टमंडळाकडून उपोषण करते लक्ष्मण हाकेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। मनोज जरांगे फक्त एका जातीची भाषा बोलतात, लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य। तर माझ्या जातीसाठी आरक्षण मागतो हा जातीवाद आहे का, मनोज जरांगे पाटील यांचा सवाल। लक्ष्मण हाके मराठ्यांची राख करतोय, मनोज जरांगेंची टीका। तर मनोज जरांगे यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही, लक्ष्मण हाके यांचं प्रत्युत्तर। ओबीसी मधूनच आरक्षण घेणार, दंड थोपटत मनोज जरांगेंचं आव्हान। तर मोठ्या मोठ्या नेत्यांची जनतेनं जिरवली आहे, लक्ष्मण हाकेंचं जरांगेंना प्रत्युत्तर। जरांगे बोलतायत, आम्ही ओबीसी मध्ये आलो आहोत, सरकार म्हणते ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, नेमकं खरं कोण बोलतंय, लक्ष्मण हाके यांचा सवाल। मागच्या दाराने दिलेल्या 54 लाख नोंदी तात्काळ रद्द करा, ओबीसी उपोषण करते नवनाथ वाघमारे यांची सरकारकडे मागणी। नोंदींचं वाटप करणाऱ्यांवर देखील कारवाई करा अशी मागणी। 54 लाख नोंदी रद्द केल्या तर सरकारला डुबवणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। ओबीसी उपोषण करते आक्रमक झाल्यावर जरांगेंचा हल्लाबोल।